कांदा महाबँकेचा विस्तार नाशिकसह आता नगर, संभाजीनगर आणि सोलापुरात करण्याची शिंदेंनी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केलेली आहे। कांदा महाबँकेच्या विस्ताराला आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे। कांदा महाबँकेवरून आता राजकारण रंगणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा आता गोत्यात आणणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कांदा महाबँकेच्या विस्ताराला आता शेतकऱ्यांकडून विरोध समोर येतोय। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? खरं म्हणजे आपल्याला माहिती की गेल्या काही वर्षांपासून कांद्याचा मुद्दा हा उपस्थित केला जातोय। त्याचा फटका हा राजकारण्यांना देखील बसलाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो। यामध्ये सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा महाबँकेचा निर्णय घेतलेला होता। कांद्याची साठवणूक करण्यासाठी, तो टिकून राहण्यासाठी महाबँकची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये ग्रे किरणांचा वापर करून कांदा अधिक काळ कसा टिकेल याबाबतचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला आणि याचाच विस्तार करण्यासाठीचा प्रयत्न आता सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याच्या हालचाली देखील शासनाकडून केल्या जात आहेत, ज्यामध्ये अहमदनगर असेल, सोलापूर असेल किंवा नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी देखील या महाबँक करण्याचा प्रयत्न आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कांद्याला जो भाव मिळतो त्या तुलनेमध्ये जो उत्पादन खर्च आणि याचं जर गणित मांडलं तर ते शेतकऱ्यांना परवडणार नाहीये आणि अशा स्थितीमध्ये महामंडळाला पैसे देऊन त्याबाबत शेतकऱ्यांना अधिकचा दाम कसा मिळेल याबाबतचा निर्णय घेणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे महाबँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का याबाबतचं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आणि त्यामुळेच आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने देखील याला विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमकी काय दखल घेतली जाते, महाबँकेचं महत्त्व पटवून देत असताना शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न होतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।